नमस्कार, मी उज्ज्वला. आज मी अगदी कमीत कमी साहित्यात झणझणीत आणि मस्त चवीचा असा चिकनचा रस्सा केला आहे. त्यासाठी फार कमी साहित्य वापरले आणि भांडेही जास्त भरवलेले नाहीये. चवीला खूप छान आणि मस्त लागतो. नेहमी नेहमी काळ्या रश्श्यातलं चिकन खायचा कंटाळा आला असेल तर एक वेळा नक्की अशा पद्धतीने चिकन तुम्ही करू शकता. त्यासाठी मी 3 पावशेर चिकन स्वच्छ धुवून घेतले आणि मोठाले पीस असेल तर त्याला अशा कट मारून घ्यायच्या, त्यामुळे ते लवकर शिजते. यात मसाला जातो त्यामुळे चवही छान लागते. आता याला मॅरिनेट करून घ्यायचं. त्यासाठी त्यात पाव चमचा हळद आणि थोडंसं मीठ घालून चोळून घ्यायचं आणि 20 ते 25 मिनिटं मॅरिनेट होण्यासाठी हे बाजूला ठेवून देते. हे मॅरिनेट होत आहे तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी किसलेलं खोबरं बिना तेलाचं छान खरपूस खमंग भाजून घेतलं. 2 चमचे धने छान बिना तेलाचे भाजले. सर्वात पहिले पाणी न घालता हे छान बारीक वाटून घेतलं. त्यानंतर यात जवळपास 15-20 लसणाच्या पाकळ्या, लसूण नॉनव्हेज रेसिपीत थोडासा शिल्लक घालायचा, चव छान येते. 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. 4-5 मी काजू घेतले, त्याऐवजी तुम्ही बदामही घेऊ शकता किंवा 1 मोठा चमचा भाजलेले तिळही वापरू शकता. अद्रकचा छोटासा तुकडा आणि तरी येण्यासाठी मी काश्मीरी मिरचीचे 2-4 तुकडे करून घेतले. अर्थात माझ्याकडे लाल तिखट नाहीये म्हणून मी मिरची घातली. तुमच्याकडे तरीचे तिखट असेल तर नंतर जेव्हा आपण तिखट मसाले घालू तेव्हा ते घालू शकता. पाणी घालून हा संपूर्ण मसाला छान बारीक वाटून घेतला. आता फोडणी देऊन घेऊ. फोडणी देण्यासाठी कढईमध्ये भाजी करायच्या पळीने 1.5 पळी तेल घातले. तेल थोडेसे गरम झाले की 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले होते तेही यात घालायचे आणि फुल गॅसवरती परतून घ्यायचे. चिकन मॅरिनेट होत होतं तोपर्यंत मी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतले होते. 4-1 मिनिटांमध्ये फुल गॅसवर कांदा छान परतवला गेला. 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो यात घालायचे. टोमॅटो तुम्ही मिक्सरला लावून थोडेसे बारीकही करू शकता, फक्त कांदा मात्र बारीक करायचा नाही. टोमॅटो लवकर गाळावे म्हणून 2-1 मिनिटानंतर यात थोडीशी मीठ घातली. मीठ यात मिक्स करून घेते. आता गॅस मिडियम करून यावर झाकण ठेवून देते आणि टोमॅटो छान अशी 2-3 मिनिटं शिजू देते. छान लवकरच गाळा होऊन जातात हे झाकण ठेवल्यामुळं. 2-3 मिनिटं झाले, झाकण काढून घेतले. बघा एकदम छान आणि मस्त शिजल्या गेलेले, तेलही सुटलेले. आता यामध्ये जे चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलेले ते घालायचे आणि चिकन मॅरिनेट होईपर्यंत मी मसालाही तयार करून घेतला. कांदा टोमॅटोही बारीक चिरून घेतलेलं होतं. आता यातले फक्त हे पीस घालायचे. याला जे पाणी सुटतं ते पाणी अजिबात यामध्ये घालायचं नाहीये. फक्त चिकनचे पीस या मसाल्यामध्ये मी घालून घेते. कढईतला मसाला आणि चिकन छान मिक्स करून घेते. तेलामध्ये छान परतून घ्यायचं, त्यामुळे चव खूप छान आणि मस्त लागते. जवळपास 1-1.5 मिनिटं छान मिक्स करून घेतलं, परतून घेतलं की गॅस मिडियमच ठेवायचा. त्यावरती झाकण ठेवून देऊ आणि 2-1 मिनिटं शिजू देऊ. जवळपास 2 ते 3 मिनिटं झाले, झाकण काढून घेतले आणि पुन्हा याला एकदा हलवून घ्यायचं. आता याला पाणी सुटलेले बघू शकता. मी वरतून एकही थेंब पाणी नाही घातलेलं आहे. या चिकनला मिठामुळं थोडंसं पाणी सुटलं. आता हे मिक्स करून घेते आणि पुन्हा डबल आपल्याला 2-3 मिनिटासाठी ठेवून द्यायचंय. टोटल आपल्याला हे जवळपास 5 मिनिटं शिजू द्यायचंय. टोमॅटोही छान गाळा झालेला आहे. पुन्हा यावर झाकण ठेवून देते आणि 2-3 मिनिटं शिजू देते. जवळपास 3-1 मिनिटं झाले, म्हणजे टोटल आपण 5 मिनिटं हे चिकन या कांद्या आणि टोमॅटोमध्ये शिजवून घेतलं. आता यामध्ये वाटून घेतलेले जे वाटण आहे, जो मसाला आहे तो घालायचा. 3 चमचे लाल तिखट. अर्थात तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि तरीचं तिखट मी घातलेलं नाही कारण मिरची वाटून घेतलेली, त्यामुळे तुम्ही तरीचे तिखटही घालू शकता. 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा चिकन मसालाही घातला. आता हे सर्व साहित्य हे वाटून घेतलेलं वाटण चिकन सर्व एकत्र करून घ्यायचे आणि छान मिक्स करायचे. ह्या मसाल्यामध्ये हे चिकन छान असं शिजल्या जातं, त्यामुळे चव खूप छान आणि मस्त लागते. एक वेळा तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा. नेहमी नेहमी काळ्या रस्स्यातलं चिकन खायचा कंटाळा आला असेल किंवा खायचं नसेल, वेगळं काहीतरी करायचं असेल तर अशा पद्धतीने करून बघू शकता. मीडियम गॅसवर सर्व साहित्य छान मिक्स करून घेतले. आता यावरती झाकण ठेवून देते आणि या मसाल्यामध्ये जवळपास 10 मिनिटं हे चिकन शिजू द्यायचं. 10 मिनिटं झाले, बघा छान अशी तरी यायला सुरुवात झालेली आहे आणि चिकन जवळपास 70% असे शिजल्या जाते. आता हे मिक्स करून घेते. खाली लागू द्यायचं नाही. मध्ये मी एकदा हलवून दिलेले होते, ठेवून दिले म्हणजे लगेच झाकण ठेवून ठेवायचे नाही, मध्ये हलवून द्यायचे कारण लागायलाही नाही पाहिजे.
छान असं मिक्स झालं. मिक्सरच्या भांड्यात थोडेसे गरम पाणी घालून घेतले, तेही घातले आणि बाजूच्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलेले तेही यामध्ये घालायचे. थंड पाणी अजिबात घालायचे नाही. आता हे छान मिक्स करून घ्यायचे आणि तुम्हाला जसा रसा पतला घट्ट लागतो त्यानुसारच हे पाणी यामध्ये घालायचे. सर्व छान मिक्स झाले आणि मी एवढं पतलं ठेवलेलं आहे. चिकन जवळपास 70% शिजलेलं आहे. फक्त 30% चिकन शिजायचं बाकी आहे. मसाल्यामध्ये जेवढं चिकन शिजलं तेवढी चव छान येते. यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार आणि मीठ आपण चिकन मॅरिनेट करताना सोबतच टोमॅटो शिजतानाही घातलेली ही गोष्ट लक्षात ठेवूनच मीठ घालायचे. आता याला उकळी येऊ देऊ. आता याला उकळी येत आहे तोपर्यंत एक गोष्ट सांगते, म्हणजे असं झाकण असेल फुलगट तर पूर्ण ठेवल्या जाते. तसे जर नसेल, परात ठेवायची असेल तर मात्र यामध्ये पळी ठेवायची आणि नंतर थोडेसे अर्धवट झाकण ठेवायचे. त्यातून वाफ जाते, त्यामुळे उतू येत नाही आणि वाफ गेल्यामुळे थोडेसे 2-3 मिनिटं शिजायलाही वेळ लागतो. पण अशी झाकण असेल उंच तर अगदी लवकर शिजते. जवळपास 7-1 मिनिटामध्ये छान असे चिकन झालेले. झाकण काढून घेतले. बघा किती छान आणि मस्त तर्री आलेली आहे. चिकनही शिजले, कारण 30% चिकन शिजायचे बाकी होते. मसाल्यामध्येच बाकीचे चिकन शिजल्या गेले. मसाल्यात जेवढे चिकन जास्तीचे शिजवले तेवढी चव छान आणि मस्त येते. आता यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालते आणि मस्त अशा चिकनचा रस्सा तयार आहे. हा तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत, अगदी भातासोबतही खाल्ला तरीही छान लागते. आता तुम्हाला हे अगदी घट्टसर लागत असेल तर घालताना पाणी कमी घाला किंवा फुल गॅसवरती थोडासा हा रस्सा आटूनही घेऊ शकता. पण मला मात्र ही थोडीशी पतलीच लागते. मी आता एका प्लेटमध्ये भाजी काढून घेते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका. आणि एक वेळा नक्की अशा पद्धतीने करून बघा. तुमची कशी झाली हे मात्र सांगायला विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.